नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. काय करता, तब्येत ठीक नव्हती, घसा माझा खूप त्रास देत होता, त्याच्यामुळे हा व्लॉग उशिरा येतोय. पण हा आहे दिवाळीच्या दिवशीचा व्लॉग. तर दरवर्षी ठरल्याप्रमाणे लक्ष्मीपूजनला आम्ही राम मंदिरात जातो. मग राम मंदिरामध्ये ना ह्यावर्षी प्रचंड गर्दी होती. लाईनमध्ये उभं राहून रामांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर श्रीरामांसाठी आम्ही दरवर्षी फराळ घेऊन जातो. लक्ष्मीपूजनला तर आपण नैवेद्य दाखवतोच, पण त्याचबरोबर आता हे आमचे रामभक्त असल्यामुळे आम्ही श्रीरामांसाठी सुद्धा हे घेऊन जातो, फराळाचं घेऊन जातो. तिथेच आम्हाला यांचे फ्रेंड्स पण भेटले. म्हणजे दरवर्षी येतातच सगळे, ज्यांना जमेल तसे येतात. पुढे मग थोडीफार शॉपिंग केली आम्ही, फुलं वगैरे घेतली आणि मग उशीर झाला होता, 12 वाजून गेले होते. मग हे बोले आपण बाहेरच लंच करूया. मग एक नवीनच रेस्टॉरंट होतं थालीचं, तिथे आम्ही जेवण केलं. बघितलं आम्हा सगळ्यांचे जेवण झालेले आहेत आणि आता आप्पांनी बोलवलं म्हणून आता आम्ही आप्पांच्या घरी आलेलो आहे. दोघं पण इकडे माझ्या बरोबर. तर इथे आम्ही भाऊजींकडे आलो, थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि मग दरवर्षी भाऊजी गिफ्ट देतात मला, पूनमला आणि मम्मींना. आणि त्याचबरोबर मग साडी पण आम्ही घेतलेली असते, ती पण मम्मींना लगेच देऊन टाकली. माझी साडी तर घरीच होती, पण मग मम्मींची साडी मी सोबत आणली होती. त्याचबरोबर मग पूनमलासुद्धा लव आणि दक्षने साडी दिली, मला गिफ्ट दिलं. गिफ्ट म्हणजे काय, भाऊजी दरवर्षी ना पूर्ण 1 ते 2 किलोचं मिठाईचं बॉक्स, आणि मिठाई म्हणजे काजू कतली, जी माझी अगदी फेवरेट आहे, खूप आवडते मला काजू कतली. तर मग मला, मम्मींना, पूनमला, आम्हाला तिघींना मस्त असे स्वीटचे बॉक्स, त्याच्याचबरोबर साड्या गिफ्ट केल्या. मग पुढे मग कुशला पण हे होतं, म्हणजे आता आरू इथे दिसत नाही आहे कारण की आरू बाहेर गेली होती. मग कुशलासुद्धा भाऊजींनी गिफ्ट दिलं. तर गिफ्ट काय, भाऊजी सरळ काय करतात, काही अमाऊंटचं त्यांना गिफ्ट वाउचर देऊन टाकतात. मग त्यांची खरेदी त्यांचे ते करून घेतात. आणि लव आणि दक्षला पण हे गिफ्ट दिलं. त्यांना सांगितलं तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. त्यांना वाटलं अरे वा, काहीतरी छान काहीतरी असेल, म्हणून ते एकदम असे एक्सायटेड होते. आणि मग मी हळूच त्यांना टेप वगैरे काढून त्यांना म्हटलं आता ओपन करून बघा. आणि ओपन केल्यानंतर हसून हसून आमचं अगदी हे झालं, कारण की तो पण मिठाईचाच बॉक्स होता. मग पुढे काय झालं, दरवर्षी भाऊजींना वर्षभर कॉईन जे असतात, चिल्लर म्हणू आपण त्यांना, तर ती अशी जमा करून ठेवतात आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी सगळी चिल्लर ही मम्मींच्या ताब्यात देतात. कारण की मग आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं ना, मग त्यावेळेला हे संपूर्ण पैशांची रास मस्त मम्मी सजवतात. पूनमसुद्धा खूप सुंदर अशी पूजा मांडते महालक्ष्मींची. आणि मग त्याच्यासाठी मग हे सगळे कॉईन मम्मींना दिले. आणि नंतर मग गिफ्टचं आमचं चालूच होतं, प्रत्येकाला एक गिफ्ट. आणि त्यातनं आम्ही पप्पांना गिफ्ट द्यायला विसरलो. मग पप्पाच बोलले अरे मला यावेळेस गिफ्ट नाही. मग पटकन भाऊजींना आठवलं अरे पप्पांचं गिफ्ट राहिलं, मग पप्पांना गिफ्ट दिलं. मग पुढे ना फटाक्यांचं ओपन करायचं होतं आम्हाला. सगळे भाऊजीच दरवर्षी फटाके घेऊन येतात. मग लव आणि दक्षला शांत करण्यासाठी त्यांना एक फटाक्यांचा बॉक्स दिला. आणि मग मेन लॉट जो आहे फटाक्यांचा तो भाऊजी घेऊन आले. आणि ह्या वर्षी भाऊजींनी ना लहान मुलांसाठी इतके सुंदर आणि इतके व्हरायटी ऑफ फटाके आणले होते, खूपच छान. म्हणजे इतके महागडे होते ते फटाके, पण मुलांना एकदम म्हणजे आनंद इतका होता ना त्या फटाक्यांचा, खूप छान छान होते. आणि त्याचबरोबर ना भाऊजींनी ह्यावेळेस ना बंदूक पण आणली होती. आता इथे मला हसू ह्यासाठी आलं की ती बुलेट होती, बुलेटसारखी त्याच्यातून अशी गनमधून बुलेट निघते असं होतं. तर भाऊजी बोलले आधी मी ट्राय करतो. त्यांनी ट्राय केलं तर ती उलटीच चालली आणि भाऊजींना असं घाबरल्यासारखं झालं. मग पुन्हा एकदा भाऊजींनी ट्राय केलं. मग बघत होते की कुठे जाते, कशी जाते वगैरे. मग एकदा त्याचं कळालं सिस्टम काय आहे ते. मग कुशच्या पप्पांनी पण ट्राय केलं आणि तुम्ही बघा किती मस्त ती बुलेट अशी निघते. ऐकलात ना आवाज कसा असतो ते, हे बघा भाऊजींनी पण मग चालवून बघितलं. तर आत्ताच भाऊजींकडे जाऊन आलो आहे आणि वाजले आहेत 3:45. आता संध्याकाळच्या आपल्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काहीतरी 6:10 सांगितलं आहे गुरुजींनी. तोपर्यंत स्वयंपाक पण करायचा आहे, नैवेद्य पुरणपोळ्या असतात तर नैवेद्य पण करायचं आहे, रांगोळी पण काढायची आहे, फुलांची रांगोळी काढायची आहे, पूजा करायची आहे, सगळंच धावपळ आहे. आज थोडा जास्तच उशीर झाला. आता एकीकडे मी स्वयंपाकाला सुरुवात पण केलेली आहे. तर बघू कसं होतं आहे, काय होतं आहे. नेहमीप्रमाणे मी माझ्या अटायरमध्ये आलेली आहे. गाऊन म्हणजे प्रत्येक गृहिणीचं एकदम काय म्हणतात कम्फर्टेबल क्लोदिंग, त्याच्यामध्ये मोडतं. गाऊन घातला आणि आता पटापट कामाला सुरुवात केलेली आहे. बघू 6 वाजेपर्यंत जितकं होईल तितकं करायचा प्रयत्न चालूच आहे. तर आता ना 4:45 वाजलेत, जवळपास 1 तासाभरामध्ये मी पटापट शक्य होईल तेवढा स्वयंपाक केला. सगळ्याच तयार आहे, तो दाखवते मी. हे बघा इथे पुरणपोळ्या तयार आहे. याच्यामध्ये गरमागरम कटाची आमटी,
गरमाई कटाची आमटी, डाळ, भात, भजी, कुरडई, पापड. त्याचबरोबर मी महालक्ष्मीसाठी आपलं काय म्हणतात फराळाचं ताट पण लागतं ना नैवेद्यासाठी, ते सुद्धा इथे मस्त तयार करून ठेवलेलं आहे बघा. करंज्या मी अशा करते, पुडाच्या करंज्या, मक्याचा चिवडा, शेव, खारी शंकरपाळे, त्यानंतर कुरमुऱ्यांचा चिवडा, बालुशाही, मैद्याचे लाडू, बेसन लाडू, गोड शंकरपाळे, पापडी आणि चकली आणि प्रसाद म्हणून साखर फुटाणे. आणि त्याचबरोबर हे बघा माझ्या जिन्याखाली हे सगळेचे सगळे फराळाचे डबे मी इथे भरून ठेवले. आणि काय झालं, घाई असली की काहीतरी गडबड होतेच, तसंच माझ्याबरोबर पण झालं. हे बघा हा बोगदा दिसतोय, स्वयंपाक चालू होता आणि अचानक ही ट्रॉली चमचा काढायला गेल्याने ही पूर्णची पूर्ण ट्रॉलीच अशी हातात आली. आता ती इथे ठेवली आहे आणि तिथे आता तो बोगदा दिसतोय. सणाच्या दिवशी काहीतरी गडबड. आणि त्याचबरोबर हे बघा भांडी, आज कामाला मावशी पण नाही आल्या. आता सणाच्या दिवशी आल्या नाही, खरं अशा वेळेलाच गरज असते, पण हरकत नाही, आपण काही बोलू शकत नाही. तर सगळा पसारा आहे, पसारा आवरायचा आहे, पण त्याआधी आता मी बाहेरचं आवरून घेते. गाईज हे बघा, दरवर्षीप्रमाणे मम्मी ती फुलांची रांगोळी काढतीये. इनकम्प्लीट आहे, पूर्ण झाल्यावर मला ट्रान्झिशन व्हिडिओसाठी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप हवी होती. तर यांचं इतकं लाजण्याचं काम चालू होतं, तरी कसं तरी त्यांना मागे लागून आणि ती व्हिडिओ क्लिप एक शूट करूनच घेतली. त्यानंतर मला आता हे बघा 5:30ची वेळ होती आणि माझं सगळं आतलं काम आवरून झालं होतं. बाहेर रांगोळीसुद्धा मी काढायला घेतली, तीसुद्धा मी काढली. आणि वातावरण बघू शकतात, लाईट्स तर गेलेच होते, पण त्याचबरोबर इतकं आभाळ होतं आणि चारी बाजूला एकदम असा काळोख झाला होता. आणि असं वाटत होतं की आता असा मुसळधार पाऊस पडणार आहे की बापरे. सगळेजण आमच्या शेजारच्या पण बायका सगळ्या विचारात पडल्या होत्या की अरे आता करायचं काय. आपण रांगोळी वगैरे काढली, दिवाळी हा म्हणजे वर्षाचा इतका सुंदर सण, फटाके वाजवायचे मुलांना, आता करायचं काय. पण काय, आता दिवाळी आहे, निसर्गाने आपल्याला दाखवून दिलं की बाबा बघा दिवाळी आहे, दिव्यांचा सण आहे. आणि मग आम्ही पण ठरवलं की ठीक आहे, दिव्यांचा सण आहे तर ह्यावर्षी आपण काय म्हणतात पंतीच्या उजेडामध्ये, दिव्यांच्या उजेडातच दिव्यांचा सण साजरी करूया दिवाळी. तर इथे माझी रांगोळी तर झाली होती, मग आजूबाजूला पण थोडंसं करायचं होतं फुलांचं. मग ते कुशचे पप्पा, कुश आणि लव हे तिघं मिळून असे करत होते. आणि बाहेर माझी रांगोळी कशी आहे ते मात्र नक्की मला सांगा. ह्यावेळेस ना थोडी छोटीशीच काढली, कारण की काय पावसाचा काही नेम नव्हता. मग हे सगळं झालं आणि मग मी वर गेले आणि पूजा मांडायला घेतली. आणि लक्ष्मी माता मला प्रसन्न झाली आणि अचानक लाईट्स आले. लाईट आल्यामुळे मग मी पटापट अशी सुंदर आणि छोटीशी अशी पूजा मांडून घेतली. मस्त कलश आणि नवरात्रामध्ये मी हा घागरा आणला होता देवीसाठी, तोच घागरा मी आता महालक्ष्मीच्या पूजेला सुद्धा ठेवला. आणि माझ्याकडे हा ना गजलक्ष्मी मातेचा असा दिवा आहे, दरवर्षी मी हा दिवा प्रज्वलित करते. आणि ते आपल्या महालक्ष्मी माता बसलेल्या आहेत. आणि असं हे यांना सुगडं म्हणतात, बोळके म्हणतात, त्यांचीसुद्धा मी धने वगैरे टाकून पूजा केली. घरातलं आपलं जे काही थोडंफार सोनं नाणं असतं, पैसा अडका ते ठेवतो. आणि काजू कतली, माझी फेवरेट काजू कतली, तीसुद्धा नैवेद्याला ठेवली होती. मग फराळाचं ताट होतं, हे कुशला लवला भेटलेलं मिठाईचा बॉक्स आणि आपला हा पुरणपोळ्यांचा स्वयंपाक. असं मग मस्तपैकी देवाला पण दिवा वगैरे लावून लक्ष्मीपूजन वगैरे सगळं करून लक्ष्मी मातेचा, घरातल्या सर्व देवांचा आशीर्वाद घेऊन आणि मग आम्ही दिवाळीच्या याला सुरुवात केली. फक्त इथे फटाकेच ठेवायचे राहिले होते माझे. मग ते नंतर लक्षात आल्यावर मग ते सुद्धा मी ठेवले होते पूजेला. मग ते उरलेला जो ट्रान्झिशन व्हिडिओ होता ना, तो परत एकदा छोटीशी क्लिप शूट केली. आणि नंतर मग आम्ही इकडे आलो, भाऊजींकडे आलो. आमच्या इथे खूप जागा नाही आहे फटाके वाजवायला, म्हणून मग भाऊजींकडे येतो आम्ही. मग आरू, मम्मी, पूनम आम्ही सगळ्यांनी मिळून गाड्यांची पूजा केली आणि लवने फटाक्यां वाजवायला सुरुवात केली. तर इथे काय झालं, ही जी फटाक्यांची लढ लावली त्याच्या थिंग्या इतक्या पटापट माझ्या साडीवर उडाल्या. आणि डोला सिल्कची साडी असल्यामुळे पटकन माझी साडी जळायला लागली. आणि मग भाऊजी पुढे येऊन असे मधोमध असे उभे राहिले आणि मला थोडंसं ना
आडोसा दिला की वहिनी तुम्ही आत जाऊन उभ्या राहा गेटच्या आत. आणि गेटच्या आत जाऊन बघितलं तर पहिल्याच निरीला माझ्या ना असं जळालं होतं, बऱ्यापैकी जळाली. मग त्याच्यामुळे मग फटाके लावताना मी थोडंसं साडी आवरून सावरूनच फटाके लावले. आणि मला खूप काही फटाके ना आवडत नाही वाजवायला, म्हणजे मेन म्हणजे मला भीती वाटते खूप त्या आवाजांची. त्यामुळे मला भाऊजी सुरसुऱ्या 7 शॉट असंच आणतात. आणि कुशने लवने सगळ्यांनीच फटाके मस्तपैकी एन्जॉय केले. आणि मग फटाके वाजवून झाल्यानंतर मग माझे फ्रेंड्स यांचे फ्रेंड्स आले होते घरी. मग सगळ्या आम्ही मिळून एकत्र फराळाचं केलं, एकमेकांना गोडधोड भरवलं, गप्पा टप्पा केल्या थोड्याशा. उशीर झाला होता पण छान वाटतं आपले सगळे फ्रेंड्स आणि फॅमिली एकत्र दिवाळी साजरी करायला आले की. मग आम्ही सगळ्यांनी मिळून असं थोडंसं सुरसुऱ्या, पण ह्यावेळेस नाही थोड्याशा स्मोकी होत्या, थोडासा त्रास होत होता यांचा. आणि त्याच्यानंतर पाऊस, आता तुमच्याकडे पाऊस म्हणतात की काय ते मला माहीत नाही, पण मग ते पाऊस होते मग ते सुद्धा आम्ही लावले. मला हे असेच छोटे मोठे लहान मुलांसारखेच फटाके आवडतात. ज्या फटाक्यांचा असा मोठा आवाज होतो ना त्या फटाक्यांची मला फार आणि फारच म्हणजे खूपच भीती वाटते, एकदम असं धडधड होतं. त्याच्यामुळे भाऊजी स्पेशली माझ्यासाठी हे सगळे छोटे छोटे आणत असतात. तर असा आमचा आजचा हा दिवाळीचा दिवस गेला. तुमचा कसा गेला? तुमचासुद्धा खूप सुंदर गेला असेल अशी मी आशा करते. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.